नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. HSRP नंबर प्लेट साठी केंद्रावर सुविधेचा अभाव. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगे कडून राज्य परिवहन विभागा वतीने सर्व वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP बसविण्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे. मात्र तांत्रिक घोळ अद्याप सुरू झालेले नाही. याचबरोबर शहरातील वाहन चालकांना घरपोच सुविधा उपलब्ध असताना मात्र ग्रामीण मध्ये ही घरपोच सेवा उपलब्ध करण्यात आलेली नाही. सरकारने नेमून दिलेल्या केंद्रावर दिलेल्या मुदतीत गेल्यानंतरही तिथे सुविधेचा अभाव दिसून आला. तर कोणाला भलत्याच नंबरच्या प्लेट सुद्धा देण्यात येत आहे. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्यासाठीची अंतिम मुदत 31 मार्च 2025 होती, जी आता 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनावर या नंबर प्लेट नाहीत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा अशा वाहनधारकावर 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागा शाखेकडून देण्यात आलेला आहे. मात्र नंबर प्लेट बसवण्यासाठीच्या अडचणी अद्याप दूर करण्यात आलेल्या नाही. नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागपूर ग्रामीणच्या गाडीची नोंदणी करताना शहरातील केंद्र दिसत नाहीत. गाडी शहरात चालवत असतानाही नागरिकांना दूरचे केंद्र निवडावे लागत आहे. घरपोच सुविधाचाही उपलब्ध करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून सांगण्यात येते, मात्र ग्रामीणची गाडी करताना तो पर्याय दिसत नाही. अनेकदा साईट ओपन होतही नाही. अशा प्रकारच्या तक्रारी काही नागरिकांनी केलेल्या आहेत. 1 एप्रिल 2019 नंतर गाडी खरेदी करणाऱ्या काहींना डीलरने साधीच नंबर प्लेट दिल्याचेही दिसून येत आहे. अशाची नोंदणी ऑनलाईन होत नसल्याच्या तक्रारीही प्राप्त झालेल्या आहेत. मात्र ही समस्याही अद्याप सुटलेली नाही. डीलरकडून या तक्रारी आता कंपनीकडे पाठवण्यात आलेल्या असताना असे सांगण्यात येते, नागरिकांच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी परिवहन विभागातर्फे प्रयत्न करण्यात यावे. विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. हिंगणा मार्गावरील नंबर प्लेट बसविणाऱ्या केंद्रावर दिलेल्या मुदतीत नागरिक जमले. HS40 BD 7796 या क्रमांकाची गाडी घेऊन एक वाहक तिथे पोहोचले. नवीन नंबर प्लेट आल्यानंतर मात्र त्यावर HS40 DB 7796 असा चुकीचा क्रमांक प्राप्त झाला. वाहन चालकाने आपला रोष व्यक्त केल्यानंतर केंद्र चालकाने ही तक्रार नोंदवून घेतली. नवीन नंबर प्लेट कापून संबंधितांना पाठवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. या केंद्रावर पाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे. भर उन्हामध्ये वाहक तेथे गाडी घेऊन येतात आणि वेळेवर नंबर प्लेट सुद्धा लावून दिला जात नाही. नंबर प्लेट सर्वांना घरपोच मिळवण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यात ग्रामीण शहर असा भेदभाव करू नये. दिलेल्या वेळेत नागरिक पोहोचतात तेव्हा त्यांना प्रतीक्षा करण्याची गरज भासू नये. पुरेसे मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने केंद्रावर पुरेशा सुविधा दिल्या जात नाही. शेड टाकलेले हवे, पाण्याची व्यवस्था हवी, परंतु भर उन्हामध्ये गाडी चालक उभे असतात. जुन्या नंबर प्लेट तुम्ही परत घ्या असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. मात्र केंद्र चालकाकडून त्या त्यांच्याच ताब्यात ठेवल्या जात आहे. असा संभ्रम दूर व्हावा आणि या नंबर प्लेट मध्ये जो घोड आहे तो घोड सुद्धा दूर करावा व केंद्रावर भर उन्हामध्ये वाहक आपले वाहन घेऊन येतात, परंतु त्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळत नाही, अशी शोकांतिका आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल.
कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.